नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण साडीचा साडीपासून शिवणारा टॉप तर बघू शकतात. ही साडी आहे काठपदरची आणि खूप सुंदर याचा कलर वाटतोय आणि आपल्याला याचा टॉप शिवायचा आहे. तर मग मी काय केलं, याच्यामध्ये जे बुनके आलेले ते मी पाठीच्या भागासाठी काढून ठेवला एक पीस, जेवढं मला लागते तेवढं. आणि जो हा फ्रंट भाग होता पदराजवळ, तर ही याला अशी डिझाईन होती. मग मी हा फ्रंट साईडला मी जॉईन करणार. आता मी हे अस्तर कट केले का जेवढं आपल्याला उंची आहे त्याच्यातून आपल्याला 4 ते 5 इंच तरी अस्तर आपल्याला कमी लागते, तर त्यानुसार आपण अस्तर कटिंग केली. तर सगळ्यात अगोदर आपण याची आता माप कशी टाकायची ते बघणार आहोत. तर अस्तर मी डबल फोल्डमध्ये घेतले. आता सगळ्यात अगोदर म्हणजे जेवढी उंची असेल तेवढं मी अस्तर घेतले. तर सगळ्यात अगोदर आपण याची माप चेक करू. आता आपल्याला सगळ्यात अगोदर चेक काय करायचं आहे का ज्या वेळेस आपण ड्रेस शिवतो तर त्यावेळेला ह्या बाजूने दोन्ही काठ होते. जसं मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये, हा दुसरा एक पीस आहे याच्यामध्ये दाखवते. तर दोन्ही साईडला काठ आहेत, बरोबर. तर आता आपल्याला फक्त खालच्या साईडनेच काठ घ्यायचा आहे. तर मग खालच्या साईडने काठ घेतल्याच्या नंतर आपल्याला उंची बघायची दुसऱ्या काठापर्यंत किती बसते, कारण आपल्याला एक साईडचा काठ काढून टाकायचा आहे. तर उंची आहे 43 आणि कस्टमरला पण उंची 43च लागत होती. तर मग मी काय करणार, फक्त एक साईडचा काठ काढून टाकणार. आता मग मी याचा काठ कसा काढला तुम्ही बघू शकतात का. ही जी डिझाईन होती मग मी इकडचा काठ तसाच ठेवला आणि हा म्हणजे आपल्याला फ्रंटला खालच्या बाजूला काठ येणार आणि इकडचा वरचा काठ मी काढून ठेवला. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात का डिझाईननुसार आपल्याला कोणता काठ काढला पाहिजे. तर बघूयात आपण सगळ्यात अगोदर माप कशी टाकायची. तर सगळ्यात अगोदर उंची आपण टाकूया. 43 उंची होती, तर आपण त्याच्यामधून 5 इंच वजा करायचे. 43 उंचीमधून आपल्याला 5 इंच वजा करायचे. आता आपण 43 उंचीमधून आपल्याला 5 इंच वजा करायचे, कारण अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकपासून 4 ते 5 इंच आपल्याला कमी ठेवायचे. मग तुम्ही ते 6 इंच ठेवा, 7 इंच ठेवा, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर मी 5 इंच वरती ठेवते. आता आपल्याला मग इथपासून चेक करायचं का 43 उंची कुठपर्यंत येते, म्हणजे 43 उंची इथपर्यंत येते. आता हे झालं 1.5 इंच, तर 1.5 इंच आपलं फोल्ड होऊ शकतं. तर म्हणजे आपण हे पूर्ण उंची एवढी सगळी ठेवणार, म्हणजे 44.5 इंच होते. आपल्याला 43 लागते. आपण वरती 5 इंच काढले आणि याच्यामध्ये मग पूर्ण आता आपण चेक करू. ते 5 सोडून दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा चेक करायचे आहे आपल्याला का आपण मग 39.5 इंच आपण अस्तरची उंची घेतली, कारण फोल्ड करून हा हिशोब लावलाय आपण. आता सगळ्यात अगोदर आपण आता शोल्डर टाकूयात. तर शोल्डर बघू. आता शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे, जेवढं आपलं शोल्डर असेल त्याच्यापेक्षा निम्म. आता शोल्डर बसले कस्टमरचं, शक्यतो हा माझा ड्रेस आहे कस्टमरचा नाही, तर शोल्डर बसले 15 इंच. तर 15मध्ये निम्म करायचं आहे, तर निम्म येतं 7.5 इंच. आता सगळ्यात महत्त्वाचं, डीप नेक जर घ्यायचा असेल तर आपल्याला शोल्डर कमी घ्यावा लागतं. आणि समजा आपल्याला पाठीमागून छोटा गळा घ्यायचा आहे, तर मग आपण जेवढं आपलं शोल्डर बसलं आहे तेवढं ठेवू शकतो. तर 7.5 इंच शोल्डर बसलं आणि आपल्याला अर्धा इंच जेवढं शिवण्यासाठी घालतो तेवढं आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे, बरोबर. मग आता 7.5 म्हणजे आपण 8 इंचावरच एक लाईन आखून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण जेवढं आपलं शोल्डर बसले तर 7 इंच आपण याच्यामध्ये एक पॉईंट दिला. 7 इंचावर आपण एक पॉईंट दिला, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, 7 इंचावर छातीचं माप घ्यायचं आहे. आता छाती आहे 37, बरोबर. 37मध्ये आपल्याला 3 इंच मिक्स करायचं आहे, कंपल्सरी 3 इंच मिक्स करायचं आहे. 37, 38, 39, 40. आता 37 अधिक 3 इंच, मग 40चा चौथा भाग किती होतो, 10 इंच. नीट लक्षात घ्या. हे कशासाठी घ्यायचं आहे का आपल्याला ड्रेस अजिबात कुठं फिट होणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही, याच्यासाठी कंपल्सरी आपल्याला 3 इंच मिक्स केल्याच्या नंतरच आपल्याला चौथा भाग काढावा लागतो. तर 10 इंच.
तर त्याच्यामध्ये तुम्ही लुझिंगसाठी 1.5 इंच ठेवू शकता किंवा 2 इंच ठेवू शकतात. तर मी याच्यामध्ये 2 इंच ठेवते. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का मुंड्यामध्ये चून पडते, तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच पाठीमागे यायचं आहे. अर्धा इंच पाठीमागे यायचं आहे. 1.5 इंच आपल्याला पाठीमागच्या भागाला आकार द्यायचा आहे आणि 1 इंच आपल्याला पुन्हा एकदा आकार द्यायचा आहे. आता आपण अर्धा इंच इथं शोल्डर खाली उतरू, कारण मी याचा गळा छोटा ठेवणार आहे. अर्धा इंच खाली उतरले. आता अर्धा इंचापासून शोल्डर किती बसतं? 6.5 इंच. याचं मी हाफ केलं. हाफ केल्याच्या नंतर मुंड्याला आकार देऊन घेतला. अशा पद्धतीने आकार द्या. खूप सिंपल पद्धत आहे. आकार देऊन झाला. हे झालं टोटल आपला मुंडा कंप्लीट. आता काय करायचं आहे आपल्याला? कंबर उंची घ्यायची. कंबर उंची आहे 15 इंच. म्हणजे आपण ब्लाऊज घातल्याच्या नंतर जी आपली उंची असते ती उंची. आता कंबर उंची आहे 15 इंच. तर कंबर घेर किती? 31. आता 31 मध्ये आपण 2 इंच मिक्स करणार, म्हणजे 33 इंच. आता परत एकदा 33 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. किती येतो? 8.25 इंच. तर 8.25 मध्ये आपण जसं इथं आपण 2 इंच मिक्स केलं बरोबर, तर इथं आपण 1.5 इंच मिक्स करायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. 2 इंच मिक्स केलं, 1.5 इंच मिक्स केलं. इथं आपण 3 इंच मिक्स केलं, इथं 2 इंच मिक्स केलं, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती भेटते. आता सगळ्यात अगोदर आपण कटसाठी पॉईंट घ्यायचा. तर कट आपण 21 इंचावर घेऊ. आता ही पण लाईन आपण पूर्ण आखून घ्यायची. आता सीट घेर आहे 38. आता 38 मध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे, म्हणजे 39. हे झालं सीट घेर. 38 अधिक 1 इंच बरोबर 39. आता 39चा पण आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. नीट लक्षात घ्या, कारण हर एक व्हिडिओ यूजफुल आहे आणि टोटल सगळी माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये भेटून जाते. 39चा चौथा भाग आला जवळजवळ 9.25 इंच. आता इथं आपण फक्त कटसाठी 1 इंच मिक्स केलंय. तर बघू शकतात इथं आपण 3 इंच मिक्स केलं, इथं 2 इंच मिक्स केलं आणि इथं 1 इंच मिक्स केलं. आणि लुझिंगमध्ये पण इथं 1 इंच, 1.5 इंच आणि 2 इंच. थोडा फरक आहे, पण एकदम व्यवस्थित आहे. आता आपल्याला काय करायचंय? आता जेवढं आपल्याला किती 10.5 आलं, 11 आलं, तेवढंच आपल्याला खाली पण घ्यायचं आहे. बघू शकतात. आता आपण ही लाईन पूर्ण आखून घ्यायची. आणि ही लाईन पण आपल्याला आखून घ्यायची. अशा पद्धतीने ही ड्रेसची कटिंग आहे आणि खूप सुंदर आणि व्यवस्थित त्याची पूर्ण माहिती. आता कटसाठी आपल्याला 1 इंच ठेवायचं आहे. याच्यावरती आपल्याला जास्त मार्जिन ठेवायचे नाही. बाकी तुम्ही जास्त ठेवू शकता, पण जे कट आहे इथं फक्त 1 इंच, कारण कट जोडताना व्यवस्थित येण्यासाठी आपण 1 इंच ठेवलंय. आता याचा मी नेक अगोदरच कट केलेला. तर आपण बघू शकतात का हा अशा पद्धतीने इथं जोडला जातो. तर आपल्याला गळा किती घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर हे मी डबल फोल्ड मध्ये केलंय. तर गळा मी किती घेतला? 2.5 इंच जवळजवळ. आता तुम्ही गळ्यासाठी मी एक फक्त तुम्हाला सांगते, समोरचा गळा तुम्ही 6.5 इंच घ्या किंवा 7 इंच घ्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपला हा ड्रेस जवळजवळ पूर्ण झालाय. तर त्याला मी आकार देते अशा पद्धतीने.
तर हा डबल फोल्डमध्ये आहे कपडा, बंद बाजू माझ्याकडून आणि ओपन बाजू समोरून. तर आता आपण याची कटिंग करताना अगोदर पाठीमागचा भाग कट करायचा आहे, बाकीचं ह्या लाईननुसार आपल्याला कट करायचं आहे. तर आपण याची कटिंग करू. आता हा आपण जो अर्धा इंच उतार दिलेला तो आपल्याला इथं टच करून घ्यायचा आहे. आता मी हे जे डबल फोल्डमध्ये कपडा होता हा मी पूर्ण एका साईडला काढून टाकते आणि इथं मी थोडंसं गळ्याजवळ पॉईंट देते, म्हणजे आपल्याला पाठीमागचा गळा कशा पद्धतीने कट करायचा आहे ते लक्षात येईल. आणि हा पण आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. आता मी याच्यातला एक लेयर बाजूला काढते. आता हा झाला पाठीमागचा भाग, हा मी पूर्ण बाहेर काढून ठेवते आणि हा झाला फ्रंट भाग. आता याच्यामध्ये बदल काय करायचे आपल्याला, फक्त मोंढ्यामध्ये अशा पद्धतीने. आता आपण याची टॉपवर कटिंग कशी करायची मी तुम्हाला दाखवते. आता हा आहे कपडा, तर मी उलटी बाजू ठेवली. आता जो आपला फ्रंट भाग आहे तो आपल्याला पूर्ण इथपासून धरायचा आहे, फूटपासून जिथून आपण काट काढून टाकला तिथपासून, आणि नंतर आपल्याला कडेने पूर्ण शिलाई मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने याची पूर्ण कटिंग आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याचा स्टिचिंग व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का पूर्ण हा ड्रेस कसा झाला आहे. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.